पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुम भागात शुक्रवारी मध्यरात्री एका कुटुंबासोबत अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। पुण्याकडून तुम्ही येत असाल तर ही घटना नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी बसणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। अनेक लोक पुण्यात आहेत। पुण्यात अनेक लोक जॉब करत असतात आणि सुट्टी असल्यानंतर ते आपापल्या गावी येत असतात। असे बरेचसे कुटुंब आहेत की ते पुण्यात स्थायिक असतात, परंतु त्यांची गावाकडे शेती असते, त्यांचं गावाकडे घर असतं। मग सुट्टीमध्ये मुलांसाठी किंवा ते आपल्या स्वतःसाठी गावाकडे येत असतात। मग सोलापूर महामार्गावरील कुरकुम भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री एका कुटुंबासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। हे कुटुंब अक्कलकोट आणि तुळजापूर येथील देवदर्शन आटोपून आपल्या कारने पुण्याकडे परतत होते। आता रात्री 2च्या सुमारास कुरकुम येथील एका पुलाच्या जवळ ती धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर त्यांच्यासोबत तो घडलेला प्रकार अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। असं त्यांच्यासोबत काय घडलं होतं ते पहा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा कुठली काळजी घेतली पाहिजे ते पहा। अनेक लोक पुण्याकडून गावी येतात आणि गावी नंतर पुण्याकडे जातात, त्यांनी खास करून ही काळजी घेतली पाहिजे। अनेक लोक पुण्याला जॉबला असतात, त्यामुळे त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे। तुम्ही काळजी कोणती घेतली पाहिजे की अक्षरशः हे जे कुटुंब होतं हे कुटुंब अक्कलकोट आणि तुळजापूर येथील देवदर्शन आटपून आपल्या कारने पुण्याकडे परतत होते। आता नक्की मग या घटनेत काय घडलं ते तुम्ही पुढे पहा। आता या लोकांचं अगोदरच ठरलेलं म्हणजे या कुटुंबातील लोकांनी अगोदर आपला रूट ठरवला होता की अक्कलकोट आणि तुळजापूर येथील देवदर्शन आपण करायचं आणि त्यानंतर देवदर्शन झाल्यानंतर आपल्या कारने पुण्याकडे यायचं, असा त्यांचा प्लॅन होता। आणि सुट्टी असल्यामुळे असा त्यांचा पुढे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांचा तो प्लॅन होता। मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। आपल्याला अक्कलकोट आणि तुळजापूरला देवदर्शन आटपून पुण्याकडे जायचं म्हटल्यानंतर सर्वजण कुटुंबातील सर्वजण खुश होते, कारण की सर्वजण कंटाळले होते की पुण्यातील ते वातावरण आणि त्यानंतर एक विरंगुळा म्हणून आणि एक देवाची श्रद्धा म्हणून अक्कलकोट आणि तुळजापूर हे देवदर्शन ते करणार होते आणि पुण्याकडे ते परतणार होते। परंतु रात्रीच्या 2च्या सुमारास कुरकुम येथील एका पुलाजवळ मग त्यांनी काही कारणास्तव मग आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवली। लघुशंकेसाठी कदाचित त्यांनी कार उभी केली असेल आणि मग याच वेळी त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। प्रवास करून सर्वजण कंटाळले होते। मग कुटुंबातील काही व्यक्ती म्हणाले की आता आपल्याला कार थोडीशी उभी करावी लागेल, कंटाळा आलेला आहे, त्यामुळे आपण थोडीशी कार उभी करूया। मग काही जणांनी लघुशंकेसाठी त्यातील काही कुटुंबातील जे सदस्य होते ते लघुशंकेसाठी उतरले, परंतु त्यांच्यासोबत मग तो धक्कादायक प्रकार घडला। रात्री 2च्या सुमारास कुरकुम येथील एका पुलाच्या जवळ त्यांनी काही कारणास्तव म्हणजे लघुशंकेसाठी आपली कार उभी केली। मग काय घडलं की याच वेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या कारला घेराव घातला आणि मग त्यांच्यासोबत काय केलेलं आहे ते पहा। लघुशंकेसाठी ते उतरले, थोडा विरंगुळा म्हणून त्यांनी कार थांबवली। रात्र काळोख्याची होती, सर्वत्र अंधार होता आणि कार थांबवल्याबरोबर मग त्या दरोडेखोरांना कळालं की कार थांबलेली आहे, आता आपलं टार्गेट आपल्याला मिळालेलं आहे। मग त्यांनी 3 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या कारला घेराव घातला आणि अक्षरशः घेराव घातल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आता काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता। मग अक्षरशः दरोडेखोरांनी कुटुंबाला केवळ बंदुकीचा धाक दाखवला आणि सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण देखील केली। जेव्हा गाडीतून ते उतरले होते त्यांनी गाडीचा घेराव घातला होता आणि बंदुकीचा धाक दाखवला आणि अक्षरशः धाक दाखवून सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण देखील केली। या दहशतीमुळे कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि गुन्हेगारांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले। बंदुकीचा धाक दाखवला, मारायचं नसेल तर तुमच्या अंगावरचं सगळं सोनं द्या। प्रतिकार केल्यानंतर अंगावरील सोन्याचे दागिने गुन्हेगारांनी ते जबरदस्तीने हिसकावून अक्षरशः घेतले। आता हा सर्व प्रकार करून आरोपी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले। पण या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। मग समोर आलेली अशी माहिती होती की कुटुंब तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन निघाले होते। या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे।
मग पोलीस या प्रकरणाचा तपास करणारच आहेत. CCTV फुटेजच्या मदतीने दरोडेखोरांचा मार्ग काढला जात आहे. मग रात्रीच्या वेळी महामार्गावर निर्जन स्थळी गाडी उभी करणं प्रवाशांसाठी किती धोक्याचे ठरू शकते या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले. पोलिसांनी मग प्रवाशांना असे आवाहन केले की विश्रांतीसाठी नेहमी हॉटेल, पेट्रोल पंप किंवा जिथे लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी थांबावे. या प्रकरणाचा पुढील तपास मग पोलीस करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक अशी लोक आहेत की ते देवदर्शनाला जातात परंतु ही मोठी चूक करून बसतात. मग या चुकांद्वारेच मग त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडत असतो. महाराष्ट्रातील मग देवदर्शनासाठी बरेच लोक पुण्याहून अक्कलकोट, त्यानंतर तुळजापूर अशा ठिकाणी जात असतात आणि हे तुळजापूर, अक्कलकोट आटोपून ते पुन्हा पुण्याकडे परतत असतात किंवा मुंबईकडे परतत असतात आणि त्यांच्यासोबत मग तो धक्कादायक प्रकार घडतो. रात्री 2च्या सुमारास कुरखुम येथील एका पुलाच्या जवळ हे कुटुंब थांबलं होतं, कारण की त्यांना थोडासा विरंगुळा हवा होता. प्रवास खूप जास्त झाला होता, परंतु त्यांची चूक अशी एक होती की त्यांनी हॉटेल, पेट्रोल पंप अशा ठिकाणी न थांबता अक्षरशः रात्रीच्या काळोखात मधोमध गाडी थांबवली. अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की काहींनी म्हटलेलं आहे की तुम्ही देवदर्शन करा पण एवढ्या लांबचा प्रवास अजिबात करू नका. आजकाल देवदर्शनंसुद्धा पहिल्यासारखी राहिलेली नाहीत, फक्त पैशांचा बाजारसुद्धा झालेला आहे अशा सुद्धा कमेंट्स बरेच युजर करत आहेत. देवदर्शनाला तुम्ही आसपाससुद्धा जाऊ शकता. तुमच्या घराजवळ कुठे जर मंदिरे असतील तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. तुमचा जो विरंगुळा आहे तिथेसुद्धा घालू शकता. अशा सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत, कारण की अनेक अशा घटना घडत आहेत की जे काही लोक देवदर्शनासाठी खूप लांबचा प्रवास करत असतात त्यांना खूप एकतर रिस्क असतो, कारण की ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. लोक अजिबात नियम पाळत नाहीत, त्यामुळे ॲक्सिडेंट भरपूर होत आहेत. त्यामुळे तुम्ही खरं तर लांबचा प्रवास हे टाळलंच पाहिजे, कारण की भारतात आता नियम म्हणजे काय लोकांना हेच माहीत नाही. त्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला देव वगैरे कोणीच वाचवू शकणार नाही जर ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढले तर. अशा सुद्धा कमेंट्स बरेच युजरांनी केलेले आहेत. जर तुम्हाला देवदर्शनाला जायचं असेल तर जवळच्या आसपास मंदिरामध्ये नक्की जा, परंतु लांबचा प्रवास टाळा असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत येत आहे. दरोडेखोरांनी कुटुंबाला केवळ बंदुकीचा धाक दाखवला नाही तर त्या सदस्यांना अक्षरशः लोखंडी रॉडने मारहाण देखील केली होती. त्यामध्ये त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकला असता आणि या दहशतीमुळे कारमधील महिलांच्या अंगावरचे सोन्याचे दागिनेसुद्धा त्यांनी ओरबडून काढले. सोन्याचे दागिने त्या गुन्हेगारांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. हा सर्व प्रकार करून आरोपी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले होते. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.